हे महाराष्ट्रामध्ये एखादं दुसरं गाव म्हणूयात आपण असेल क्वचित की जिथे तुम्हाला वारकरी सापडणार नाही, जिथे माळकरी सापडणार नाही, जिथला एखादा तरी माणूस पंढरपूरला जात नाही. मग ते विदर्भ असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, ही एक अखंड अशा प्रकारची एक होमोजिनियस म्हणता येईल अशी एक एंटिटी आहे वारकरी संप्रदाय. म्हणजे मधल्या काळात काही लोकांनी आक्षेपही घेऊन पाहिला, म्हणाले की जे नंतरचं कन्स्ट्रक्शन आहे संप्रदाय म्हणून त्यांना अशी काही जाणीव होती का, अलीकडच्या काळात लोक म्हणायला लागले वगैरे वगैरे. तर हा फिजूल अशा प्रकारचा आक्षेप आहे. म्हणजे बाकीच्यांचं सोडा, मी म्हटलं ना विद्वान लोकांची सुद्धा गैरसमज हा, म्हणजे ते लेखकाला शिकवतात ना, म्हणजे आत्मपरीक्षण करायला लावतात की अरे यांनी आपली उपेक्षा का केली असावी, असा नक्कीच विचार करणार लेखक. किंवा यांनी निंदा केली म्हणजे यांनी टीका केली, काय मुद्दे असतील त्यांचे टीकेचे, म्हणून ते सुद्धा आम्हाला गुरुस्थानी आहेत. म्हणजे इतका समभाव वाचकांच्या बद्दल तुम्हाला अन्यत्र कुठेही सापडणार नाही. सहिष्णुता म्हणतो आपण त्याला. म्हणजे एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म उगीच म्हणत नाहीत, लक्षात घ्या. नमस्कार. महाराष्ट्र मंथन अंतर्गत वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या उपमालिकेमधील आपला हा पहिलाच प्रसंग आहे आणि काय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी वगैरे आहे हे हळूहळू मी उलगडून सांगेनच. पण मला असं लक्षात आलं की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामधला एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाह असला तरी त्याची नीट माहिती लोकांना नाही. त्यामागची कारणं काय वगैरे त्याच्यात मला आत्ता या ठिकाणी जायची गरज नाही. पण ती नीट माहिती नाही, बरेच गैरसमज आहेत, काही विद्वानांचे, काही अविद्वानांचे, सगळ्या प्रकारच्या लोकांचे, काही अतिविद्वानांचे असंही म्हणता येईल. तर अशा परिस्थितीमध्ये एक सम्यक आणि यथार्थ ज्ञान महाराष्ट्रातल्या लोकांना द्यावं या पंथासंबंधीचं, म्हणून आपण ही मालिका सुरू केलेली आहे. आता त्यासाठी मी पात्र आहे की नाही हे तुम्ही ठरवणार आहात, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण निदान मी प्रयत्न करून पाहिला तरी काही हरकत नाही. तेव्हा आपण सुरुवात करूया. हिरावती कर्वे या महाराष्ट्रामधल्या एक थोर समाजशास्त्रज्ञ होऊन गेल्या आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला. त्यासाठी त्या स्वतः पालखीबरोबर एका दिंडीत सहभागी होऊन पंढरपुरापर्यंत गेल्या. आणि अर्थात त्या समाजशास्त्रज्ञ असल्यामुळे, मानवशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांनी त्या नजरेतून पाहिलं. म्हणजे काही केवळ फक्त आध्यात्मिक किंवा पारमार्थिक ज्याला म्हणतो आपण त्यातून नाही. मग त्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. उदाहरणार्थ मुलाखती घ्यायच्या वेगवेगळ्या लोकांच्या, त्यांच्याशी चर्चा करायची, हेही त्यांनी पाहिलं, हे केलं. आणि नंतर त्यांनी त्याच्याविषयी एक फार महत्त्वाचा लेख लिहिला, वाटचाल. शिवाय त्यांच्या इतर लेखनामधून सुद्धा वारकरी संप्रदायासंबंधी काही मुद्दे येतात. तर मी त्यांच्यापासून सुरुवात का केली, पहिल्यांदा मी त्यांना काय म्हणून उद्धृत करतोय, तर त्याचं एक कारण असं आहे की एके ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की ज्या देशातील लोक पंढरपूरला जातात त्या देशाला महाराष्ट्र म्हणायचं. म्हणजे महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय, पंढरपूरला जाणं म्हणजे अर्थात वारकरी, याच्याबद्दल काही दुमत व्हायचं कारण नाही. तर महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय यांचं इतकं निकटचं नातं आहे की तुम्ही वारकरी संप्रदायाशिवाय महाराष्ट्राचा विचारच करू शकत नाही. कुठल्याही दृष्टिकोनातून पहा, म्हणजे समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय, अध्यात्मशास्त्रीय, साहित्यिक, सांस्कृतिक, कुठल्याही बाजूनी पहा, तुमच्या असं लक्षात येईल की त्यात महाराष्ट्राच्या सगळ्या प्रकारच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचं, आणि विशेषतः मी जेव्हा वारकरी संप्रदाय म्हणतो तेव्हा ज्यांच्यामुळे तो खरोखर अस्तित्वात आला आणि त्याचा विकास झाला
त्याचा विकास झाला, ते संत, ते अभिप्रेत आहेतच. परंतु त्या संतांची शिकवण टिकून धरणाऱ्या, घरोघर नेणाऱ्या, प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत देत हे जे खरोखरचे वारकरी आहेत पिढ्यानपिढ्याचे, त्यांना सुद्धा तितकं महत्व आहे. म्हणजे संतांची शिकवण ज्यांनी टिकवली अशी त्यांची एक यंत्रणाच महाराष्ट्रामध्ये उभी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे लोक होऊन गेले. म्हणजे आता उदाहरण जर सांगायचं झालं, अगदी साधं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे सगळ्यांना माहिती आहे. भगवद्गीतेचा अर्थ सांगणारं ते भाष्य आहे. 9,000 ओव्या साधारणपणे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. तर ज्ञानेश्वरीच्या जवळजवळ दुप्पट असा भाष्य करणारा ग्रंथ अंबेजोगाईच्या दासोपंतांनी लिहिला. त्याच्यामध्ये फक्त 18व्या अध्यायावरच्या ओव्यांची संख्या जवळजवळ 9,000 आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या इतका त्यांचा जवळजवळ 18व्या अध्यायावरची टीका आहे. दुसरे भाष्यकार एक वामन पंडित होते, यथार्थ दीपिका लिहिणारे, त्यांचाही ग्रंथ ज्ञानेश्वरीपेक्षा मोठा आहे. आता सर्वसामान्य माणसाचा जर विचार केला आपण, तर बहुतेक लोकांना दासोपंतांचा हा बृहत ग्रंथ आणि वामन पंडितांचा सुद्धा ज्ञानेश्वरीच्या पेक्षा निश्चितपणे मोठा असा ग्रंथ माहिती नसतो. म्हणजे ग्रंथाच्या आकारावरून ग्रंथाचं मूल्य ठरवायचं अशातला मुद्दा नाही. मी त्या याच्यातून बोलत नाहीये, लक्षात घ्या. ते ग्रंथ त्यांच्या त्यांच्या ठिकाणी महत्वाचे आहेत. माझा मुद्दा असा आहे की मग यांचे विचार, यांचं तत्वज्ञान, यांचे ग्रंथ हे असे मागे पडले आणि ज्ञानेश्वरी उदाहरणार्थ किंवा नंतरच्या काळात गाथा वगैरे सर्व समाजातल्या सगळ्या स्तरापर्यंत पोहोचले. याचं काय कारण असेल? मी परत सांगतो, गुणवत्तेची चर्चा मी नाही करत या ठिकाणी. त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की इथे एक यंत्रणा आहे, वारकरी संप्रदायाची यंत्रणा आहे, आणि ती संपूर्ण महाराष्ट्रव्यापी आहे. म्हणून तर इरावतीबाईंना म्हणावं लागलं की ज्या देशातले लोक पंढरपूरला जातात त्या देशाला महाराष्ट्र म्हणायचं. हे महाराष्ट्रव्यापी असणारा हा संप्रदाय आहे. हे महाराष्ट्रामध्ये एखादं दुसरं खेडेगाव, गाव म्हणूयात आपण, असेल क्वचित, की जिथे तुम्हाला वारकरी सापडणार नाही, जिथे माळकरी सापडणार नाही, जिथला एखादा तरी माणूस पंढरपूरला जात नाही. मग ते विदर्भ असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल. तर ही यंत्रणा, ही याच्यामध्ये याला आपण, आणि तेव्हापासून म्हणजे नामदेवरायांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून ही यंत्रणा अस्तित्वामध्ये आहे, जिला फड म्हटलं जातं. एक इन्स्टिट्यूशनलाइज अशा प्रकारची ती यंत्रणा आहे. त्या फडांमध्ये अनेक दिंड्या असतात. त्या तपशिलात मी आता जात नाही, आपण केव्हा तरी त्याच्यावरती बोलणार आहोतच. तर त्या यंत्रणेमुळं हे पिढ्यानपिढ्या संक्रमित होत गेलं. म्हणजे जेव्हा आपल्याकडे मुद्रणकला नव्हती, आणि मुद्रणकला नव्हती तेव्हा हस्तलिखितं असायची, परंतु हस्तलिखितांची संख्या तशी फार कमी असते, लक्षात घ्या, परवडत नाही. अशा वेळेला मौखिक परंपरेतनं, विशेषतः फडावरती कीर्तनकार, प्रवचनाची पद्धत नंतर आली. सुरुवातीच्या काळात वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन वगैरे नव्हतं. ज्ञानेश्वरी तर आद्य प्रमाण ग्रंथ आहे, पण मग ज्ञानेश्वरीतल्या ओव्या कीर्तनामध्ये अभंग उलगडण्यासाठी घेतल्या जायच्या, संदर्भ त्यांचा घ्यायचा. ज्ञानेश्वरीवरती असं स्वतंत्र प्रवचन करण्याची पद्धत वारकरी संप्रदायात नव्हती. ती 19व्या शतकाच्या मध्यावरती आली. ही आपण त्या वेळेला बघू कशी आली, का आली, कोणी आणली वगैरे. पण इथे माझा मुद्दा काय आहे की ही एक यंत्रणा पिढ्यानपिढ्यांची, हे सगळं तत्वज्ञान, हा सगळा विचार पुढे संक्रमित करणारी अशी फक्त वारकरी संप्रदायाकडे आहे. आणि म्हणून तर त्याचा एवढा प्रभाव पडू शकला. मी जे म्हणालो ना की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा आहे. तर म्हणून आपल्याला वारकरी संप्रदायाचं यथार्थ दर्शन ज्याला म्हटलं आपण, ते घडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अर्थात मी म्हणालो की माझी पात्रता आपणच ठरवायची आहे, बघून, ऐकून, वाचूनही, कारण मी याविषयी खूप लिहिलेलं आहे. म्हणजे माझे
केवळ वारकरी संप्रदाय या विषयावरती माझा ग्रंथ नाही, पण वेगवेगळ्या ग्रंथांमधून त्या प्रसंगानुरूप खूप गोष्टी माझ्या येऊन गेलेल्या आहेत ग्रंथांमध्ये. म्हणजे ज्याला आपण थेट वारकरी संप्रदायाविषयीचेच ग्रंथ म्हणतो की नाही, असे 2-3 तरी मी तुम्हाला सांगू शकेन, कदाचित जास्त. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे स्फुटलेखन सोडा, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. म्हणजे वारकरी संप्रदायाविषयीचा पहिला स्फुट लेख ज्याला म्हणता येईल तो लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी 1850 सालच्या दरम्यान लिहिलेला आहे, किंवा त्याच्यानंतर असेल, त्याच्यानंतर काही वर्षांनी तो त्यांच्या लेखसंग्रहामध्ये समाविष्ट आहे. त्याच्यावरनं आपल्याला समजतं. त्याच्यानंतर राजाराम शास्त्री भागवतांनी लिखाण केलंय. दरम्यानच्या काळात न्यायमूर्ती रानडे यांनी संतांच्या संबंधी वगैरे, ते काय प्रार्थना समाजाचे होते, आपल्याला कल्पना आहे, त्याबद्दलही आपल्याला खूप बोलावं लागणार आहे. पण त्यांनी विशेष करून पालखीवरती किंवा पालख्या आणि दिंड्या यांच्यावरती एक व्याख्यान दिलं पुण्यामध्ये प्रार्थना समाजात, आणि नंतर ते त्यांच्या धर्मपर व्याख्यानांमध्ये वगैरे आणि लिखाणामध्ये समाविष्ट झाला त्या ग्रंथांमध्ये. अलीकडच्या काळात वाईच्या प्राज्ञपाठशाळेने तो ग्रंथ परत प्रकाशित केलेला आहे. तर तो एक परत समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे. म्हणजे ते स्वतः पालखी पुण्यामध्ये मुक्कामाला असताना पालखीबरोबर असणाऱ्या वेगवेगळ्या, खरं तर पालख्या म्हणेन मी, तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय दोघांच्याही पालख्या पुण्यामध्ये त्यांचा मुक्काम असतो सुरुवातीला पंढरीला जाताना. तर ते स्वतः त्या सोहळ्यामध्ये गेले, त्यांनी त्या दिंडीवाल्यांची भेट घेतली, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांची माहिती मिळवली. त्यामुळं 19व्या शतकाच्या अखेरीस वारकरी संप्रदायाचं नेमकं काय स्वरूप होतं हे कळण्यासाठी ते अत्युत्तम प्रमाण आहे निश्चितपणे. अर्थात तो काही ग्रंथ नाही किंवा लोकहितवादींचा पण ग्रंथ नाही. त्याच्यानंतर मामासाहेब दांडेकरांनी केतकरांच्या ज्ञानकोशासाठी एक नोंद, ज्याला आपण एंट्री म्हणतो, लिहिली वारकरी संप्रदायावर. ती उपलब्ध आहे, पुढे तिचं पुस्तक झालं, पण तशी ती त्या मानाने त्रोटक आहे. मामांनी खरं तर त्याचा विस्तार करून जर ग्रंथ केला असता स्वतंत्र तर बरं झालं असतं. नंतरच्या काळामध्ये डॉक्टर भापम बहिरट यांनी मात्र वारकरी संप्रदाय उदय आणि विकास हे पुस्तक भालेरावांच्या बरोबर लिहिलं. तर ते एक महत्त्वाचं पुस्तक आहे. बाकी सुद्धा, उदाहरणार्थ परा मोकाशी एक सद्गृहस्थ होते, त्यांनी महाराष्ट्रातील 5 संप्रदाय म्हणून एक अशाच प्रकारचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो इतर संप्रदायांच्या बरोबर. डॉक्टर र. रा. गोसावी जे स्वतः रामदासी संप्रदायातले होते, त्यांनी अशाच प्रकारचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि अशी फुटकळ लेख वगैरे तुम्हाला पुष्कळ सापडतील. मी एक महत्त्वाची नावं घेतली तर अशी प्रमाणं आपल्याला दिसतील या ठिकाणी. पण मी सुरुवात जी केली ती इरावतीबाईंसाठी की पासून, याचं कारण की त्याची एक व्याप्ती लक्षात यावी आणि त्या व्याप्तीमागचं कारण लक्षात यावं. ते कारण मी तुम्हाला सांगितलं की मुळात त्यांच्या संतांनी जी शिकवण दिली, जो विचार मांडला, ते तत्वज्ञान सांगितलं, ते तर महत्त्वाचं आहेच, परंतु त्याचे वाहक बनून पुढे जे लोक आले त्या यंत्रणेच्या मार्फत, तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे दुसऱ्या एका बाजूने जर पाहिलं ना आपण, तर आपल्याला असं दिसतं की वारकरी संप्रदायाला संतांचे ग्रंथ प्रमाण आहेत, आणि त्या संतांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून, म्हणजे 13व्या शतकातल्या ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय यांच्यापासून, तर अलीकडच्या काळातले म्हणजे 18व्या शतकातले संत निळोबाराय, अशी ती एक परंपरा आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे खूप नावं आहेत त्यांच्यामध्ये, पण ज्यांचा उल्लेख स्वतः तुकोबारायांच्या शिष्य संत बहिणाबाई यांनी केला, ते सगळ्यांना माहिती आहे. ते प्रमाण, तो एक इतिहासच त्यांनी सांगितला. आणि तो मला महत्त्वाचा का वाटतो माहिती आहे का, की ही एक अखंड अशा प्रकारची एक होमोजिनियस म्हणता येईल अशी एक एंटिटी आहे वारकरी संप्रदाय. म्हणजे मधल्या काळात काही लोकांनी आक्षेपही घेऊन पाहिला, म्हणाले की जे नंतरचं कन्स्ट्रक्शन आहे, संप्रदाय म्हणून त्यांना अशी काही जाणीव होती का, अलीकडच्याच काळात लोक म्हणायला लागले वगैरे वगैरे. तर हा फिजूल अशा प्रकारचा आक्षेप आहे. म्हणजे बाकीच्यांचं सोडा, मी म्हटलं ना, विद्वान लोकांची सुद्धा गैरसमज, हा दत्तभाऊ पोद्दारांनी नोंदवलेला मुद्दा आहे की जो पूर्णपणे चुकीचा आहे, निकालच खोटा आहे. ते बहिणाबाईंनी केलं का, म्हणजे बहिणाबाईंच्या पर्यंत येण्याच्या अगोदर जर मी तुम्हाला सांगितलं की नाही, की ज्ञानदेवांच्या समकालीन सगळे संत ज्ञानदेवांचा उल्लेख करतात, त्यांची प्रशंसा करतात.
म्हणजे आपण कुठल्या तरी एका परिवारातल्या आहोत याची त्यांना जाणीव आहे. आणि पारिवारिक पद्धतीने करतात, म्हणजे दारोबाऱ्यांना माऊली म्हणतात, बंधू समजतात, बाप समजतात. ओके. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर तुम्हाला भानुदास महाराज दिसतात, त्यांनीही असंच केलेलं आहे. पुढे लगेच एकनाथ महाराज येतात, त्यांनीही असंच केलेलं आहे दारोबारा यांच्या संदर्भामध्ये उदाहरणार्थ. म्हणजे निश्चितपणे जाणीव आहे की आपला हा एक प्रवाह आहे. नंतर तुकाराम महाराज, त्यांचाही काही प्रश्न नाही. तुकाराम महाराजांनी, आणि हे मी तुम्हाला सांगतो की तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानोबाराय नामदेवरायांचे समकालीन आहेत. आणि त्यांच्याच काळामध्ये देहूचं मंदिर स्थापन झालं, उभारलं गेलं, आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती तिथे प्रस्थापित केल्या गेल्या. म्हणजे इतक्या जुन्या काळच्या आहेत. तर आता तुम्हाला सांगतो की माझ्या वडिलांबरोबर चर्चा करत असताना त्यांच्या लक्षात एकदम एक मुद्दा आला. कोणता मुद्दा? की पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी हे दोघं, त्यांची वेगवेगळी म्हटलं तर मंदिरं आहेत, म्हणजे जरी एकाच कॉम्प्लेक्स मधली असली तरी सुद्धा ते एकत्र नाही आहेत. मग एकत्रितरित्या पहिलं मंदिर कोणतं महाराष्ट्रामधलं विठोबा रखुमाईचं? तर ते देहूचं आहे. आणि ते तुकोबांच्या 8व्या पूर्वजांनी बांधलेले आहे. त्या मूर्ती तेव्हापासूनच्या आहेत. आणि स्वतः तुकोबाराय आळंदीला वारंवार जायचे, ऑलमोस्ट दर वद्य एकादशीला तिथे जाऊन कीर्तन करायचे. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग जे आहेत ना, जिथे त्यांना आव्हान देण्यात आलं, ते आळंदीमध्ये घडलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर ते कीर्तन करत असताना कुणीतरी उठतं आणि त्यांना आव्हान देतं. किंवा आळंदीच्या वाटेवरती घडलेले आहेत. तर त्यांना ही जाणीव आहे की आपले पूर्वसुरी कोण आहेत ते. म्हणजे त्यांचा एक अभंगच आहे, खिळ्या त्याला म्हणतात. तर मला मान्य असणारे माझ्या परंपरेतले कोण, अशा त्यांनी 4 संतांचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय, नामदेवराय हे दोघं असणारच आहेत, एकनाथ महाराज, आणि मुख्य म्हणजे कबीर. तर कबीरांना वारकरी परंपरेने आत्मसात केलेलं आहे. आणि कबीरांच्यावर सुद्धा वारकरी परंपरेचा प्रभाव आहे, विशेषतः नामदेवांच्या मार्फत. त्यामुळे कबीरांच्या वचनात सुद्धा तुम्हाला विठ्ठल, पंढरपूर या गोष्टी भेटतात ना. तर अशा प्रकारे मी तुम्हाला असं सांगत होतो की ही अशी अक्षुण्ण अखंड एक परंपरा आहे की जिला आपण एक परंपरा आहोत त्याचं भान आहे. आपण कोण आहोत ही ओळख त्यांच्याकडे स्पष्टपणे आहे. आणि मग ज्ञानोबा आहे ते निळोबा आहे, अशी ती परंपरा. ते बहिणाबाईंच्या अभंगात ज्ञानदेवे रचिला पाया, एक मंदिराचं त्यांनी रूपक केलं. उभारिले देवालया, नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. निरूपण केले ओजा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा. हे अगदी पायापासून तर थेट कळस बसवल्यानंतर कळसावरती ध्वजा फडकते तिथपर्यंतच ते रूपक बहिणाबाईंनी केलेलं आहे. आणि बहिणाबाईंनी जे सांगितलं ना, भजन करा सावकाश, की आता या संप्रदायाच्या उभारणीचं काम झालं, इथून पुढच्या लोकांचं काम काय, तर भजन करा सावकाश. तर ते कसं करायचं हे सांगणारे पुढचे संत म्हणजे निळोबाराय आहेत, पिंपळनेरचे. निळोबारायांच्या नंतर वारकरी संप्रदायात कुणी संत झालेलं नाही की ज्याचे अभंग कीर्तनामध्ये प्रमाण म्हणून घ्यावेत. मग तिथून पुढे काय झालं, तर तिथून पुढे हे संतांनी जे उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला, त्यांचं निरूपण करणं, निरूपण केले ओजा, त्याचा अर्थ लावणं, आणि ते अर्थ लावण्याचं, अर्थ सांगण्याचं माध्यम म्हणजे परत कीर्तन, की जे एक सार्वजनिक माध्यम आहे की ज्याच्यामध्ये सर्वांचा समावेश असतो. असं ते एक जिवंतपणा त्याच्यामध्ये असतो, एक उत्स्फूर्तपणा असतो. हे तर त्यांचं ते माध्यम. तर अशा पद्धतीने प्रवाह, म्हणजे मला वाटतं 1750 हा निळोबारायांचा प्रयाण काळ आहे, तिथपासून तर आज तागायत ही परंपरा परत चालत आलेली आहे. तिच्यामध्ये काळानुरूप काही बदल झालेले आहेत, काही नवीन गोष्टी आलेल्या आहेत. उदाहरणार्थ की ज्ञानोबारायांच्या पासून तर तुकोबारायांच्यापर्यंत, खरं तर ज्ञानोबारायांच्या अगोदरपासून गावोगावातल्या दिंड्या पंढरपूरला जायच्या, हे आपल्याला माहिती आहे.
अशा प्रकारच्या दिंड्यांचं वर्णन अगदी दुसऱ्या पंथांच्या ग्रंथामधून सुद्धा तुम्हाला मिळतं, म्हणजे महानुभावांच्या ग्रंथामधनं मिळतं. वारकऱ्यांचं गाणं, वारकऱ्यांच्या दिंड्या वगैरे वगैरे यांचं मिळतं, तुम्हाला उल्लेख मिळतात, वर्णन मिळतं. तर हे सावकाश भजन करायचं हे तिथपर्यंत आलं आणि आज तागायत ती परंपरा सुरू आहे. तर हा असा वारकरी संप्रदाय आणि त्याच्या संबंधी आपल्याला तपशिलात जाऊन, खोलात जाऊन काही गोष्टी सांगायच्या आहेत. आता त्या सांगताना मी कोणाचा आधार घेईन सुरुवातीलाच, म्हणजे तुम्हाला श्रोत्यांना, प्रेक्षकांना उद्देशून किंवा माझं म्हणणं काय आहे त्याला विशेषतः आमच्या आजरेकरांच्या फडाच्या भाषेत म्हणजे परिहार देणं म्हणतात, एक्सप्रेशन, इजहार उर्दू शब्द वापरायचा झाला तर ते एकनाथ महाराजांच्या ओव्यांच्या आधारे मी देईन. आणि माहिती आहे तुम्हाला की नुकत्याच 2 उत्सवांमधून आम्ही गेलेलो आहोत वारकरी. एक म्हणजे देहूला फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीज, आणि त्याच्यानंतर फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे एकनाथ महाराजांचं निर्याण, म्हणजे एकनाथ षष्ठी. तर ह्या दोघांचा संदर्भ घेता येईल मला, एकनाथ महाराजांचा तर नक्कीच घेता येईल. एकनाथ महाराजांनी भागवताच्या 11व्या स्कंदावरती मराठीमधून भाष्य लिहिलं. आता भाष्याच्या सुरुवातीला नमन करायचं असतं, म्हणजे ग्रंथाच्या सुरुवातीला. तर कसं नमन करतात पहा, ते नमन मोठे आहे, मी फक्त एक महत्वाची ओळी उद्धृत करीन. वंदू प्राकृत कवीश्वर, निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर, नामदेव चांगदेव वटेश्वर, ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा, जयांचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृता, त्यांचे चरणी माथा निजात्मता निज भावे. तर ज्यांचे ग्रंथ पाहिल्यानंतर ज्ञान होतं, प्राकृत माणसांना सुद्धा, म्हणजे ज्यांची भाषा संस्कृत नाही अशांना, तर त्यांच्या चरणावरती माथा ठेवतो. आणि ही परंपरा आहे ना. तुकोबारायांनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेवितो असं म्हटलेलंच आहे. आणि काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, ते खांबदीला भागवत हे सांगितलं बहिणाबाईंनी, तुकोबाराय आधी सांगतायत की तुका म्हणे भागवत केले श्रुत सर्वांशी. 11वा स्कंद भागवताचा मराठीतून त्यांनी काय केला, एक्सप्लेन केला. तर हे एकनाथ महाराज असं वंदन करतात. आणि मग हा ग्रंथ मी लिहितोय हे सांगतायत. आणि मग तो ग्रंथ लिहिताना ग्रंथाबद्दलही 2 ओळी ते सांगणार असतात, 2 मुद्दे सांगणार. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा माहिती का, आपल्या ग्रंथाबद्दल कुणी काही म्हणेल म्हणजे म्हटलंच पाहिजे. ग्रंथ ऐकणारे जे लोक समोर होते किंवा नंतर जे ऐकलेले नाही परंतु नंतर वाचणार असतील, असं सरळ मुद्दा आला ना. मग ते हस्तलिखित असतील किंवा नंतरच्या काळात मुद्रित आवृत्ती असतील, त्यांच्याबद्दलही म्हणतात. म्हणजे ज्याला अलीकडच्या समीक्षेमध्ये वाचक आणि लेखक, रीडर ऑथर यांचं मधला संबंध काय, रिस्पॉन्स, रीडर रिस्पॉन्स थिअरी म्हणतात त्याला. वाचकांचा रिस्पॉन्स कसा असतो हा महत्वाचा मुद्दा आहे ना. तर एकनाथ महाराजांना तेही माहिती आहे, म्हणजे ती अलीकडची थिअरी माहिती अशातला मुद्दा नाही, लक्षात घ्या. या थिअरीवाल्यांच्या अगोदर त्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीने मला लोक रिस्पॉन्स देण्याची शक्यता आहे आणि सगळ्या प्रकारचा प्रतिसाद स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे समभावानं. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. काय म्हणतात बघा नाथ महाराज, की जे या ग्रंथाचा आदर करीती अथवा जे का उपेक्षिती, केवळ जे कुणी निंदिती, तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरु रूपे. जे आमचा ग्रंथ आदरपूर्वक स्वीकारतात, ॲप्रिशिएट करतात ते, जे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते, आणि सगळ्यात म्हणजे जे त्याची निंदा करतात ते सुद्धा, सगळ्यांच्याकडे आम्ही समभावाने पाहतो. आमच्या दृष्टिकोनातून ते गुरुस्वरूप आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणजे ते लेखकाला शिकवतात ना, म्हणजे आत्मपरीक्षण करायला लावतात की अरे यांनी आपली उपेक्षा का केली असावी, असा नक्कीच विचार करणार लेखक. किंवा यांनी निंदा केली म्हणजे यांनी टीका केली, काय मुद्दे असतील त्यांचे टीकेचे. म्हणून ते सुद्धा आम्हाला गुरुस्थानी आहेत. म्हणजे इतका समभाव वाचकांच्या बद्दल तुम्हाला अन्यत्र कुठेही सापडणार नाही. सहिष्णुता म्हणतो आपण त्याला. म्हणजे एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म उगीच म्हणत नाहीत, लक्षात घ्या.
आपल्या ग्रंथाबद्दल जर काही कोणी वेडवाकडं बोललं तर लेखकाला राग येतो आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्स देतो. तो त्याला अक्कलच नाही, त्याला कळणार, त्याला काय करतोय माझा ग्रंथ, असंही लोक म्हणतात काही. तसं इथे नाहीये. ठीक आहे, तुम्हाला नसेल आवडला फाईन, उपेक्षा केली हरकत नाही, निंदा करा. तर अशा पद्धतीने असा तो मुद्दा आहे. आणि शेवटचा मुद्दा मी सांगेन तुम्हाला नाथ महाराजांच्या संदर्भातला. हा जो ग्रंथ त्यांनी लिहिला त्याचा प्रारंभ झाला पैठणमध्ये, प्रतिष्ठान नगरीमध्ये. ग्रंथारंभ प्रतिष्ठानी येथं पंचाध्यायी संपादुनी कुठे केली सुरुवात? पैठणला केली ग्रंथ लिहायला मराठीमध्ये. 5 अध्याय लिहून पूर्ण केले. उत्तर ग्रंथाची करणी आनंदवनी विस्तारिली. आणि उरलेला भाग कुठे लिहिला त्यांनी? वाराणसी, काशीमध्ये जाऊन. आनंदवन हा शब्द मराठीमध्ये आधी एकनाथ महाराजांनी वापरला, नंतर समर्थ रामदासांनी वापरला. आनंदवन भुवनी, आठवते तुम्हाला? हे प्रकरणच आहे मोठं. तर आता महाराष्ट्रातला माणूस उत्तरेत जातो. पहिल्यांदा नामदेवराय गेले, आपल्याला कल्पना आहे. नामदेवरायांनी पंजाबात वास्तव्य केलं, तिथे त्या लोकांच्या भाषेमध्ये रचना केल्या आणि अप्रत्यक्षपणे गुरुनानकांच्या शीख धर्माला ते कारणीभूत ठरले. नंतर एकनाथ महाराज जात आहेत तिथे, कुठे पंजाबमध्ये नाही गेले, उत्तरेला जात आहेत, काशीमध्ये भागवताचा अर्थ सांगतायत. हे व्हर्सटाईल मनुष्य आहे एकनाथ. म्हणजे एकनाथांकडं जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं गेलेलं नाही अजूनही, लोकांचं लक्षात घ्या, पण तो वेगळा मुद्दा. तर अशा प्रकारे मी असं म्हणेन, मी हे एकनाथांचं का सांगितलं की माझीही भूमिका तशाच प्रकारची आहे काही प्रमाणामध्ये. काय की ठीक आहे, आदर करत असेल तर करा, उपेक्षा करायची असेल तरीही करा, आणि निंदा करायची असेल तरीही करा. तुकाराम महाराजांनी म्हणून ठरले की कोणी निंदा कोणी वंदा. आम्हा स्वहिताचा धंदा. त्या ठिकाणी स्वहित म्हणजे ज्याला आपण व्यावहारिक पातळीवरचा स्वार्थ म्हणतो तो अभिप्रेत नाही. संतांचा स्व हा फार व्यापक आहे, त्याच्यात सगळ्या लोकांचा समावेश होतो. धन्यवाद. वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत श्री विठ्ठल ज्ञानदेव नामदेवांच्या अगोदरपासून पंढरपूरमध्ये उपस्थित आहे, विटेवरती उभा आहे. आणि त्याची उपासना पद्धती म्हणू शकतो आपण अशी वारी, ही प्रथा त्यांच्या अगोदरपासून चालू आहे. म्हणजे खुद्द ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील सुद्धा घराण्यातच त्यांच्या वारी होती. असं असताना ज्ञानदेव रचेला पाय असं आपण का म्हणतो? त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत दैवत उपासना पद्धती यांच्याबरोबर प्रमाण ग्रंथ नसतो तोपर्यंत त्या संप्रदायाला, धर्मसंप्रदायाला एक प्रॉपरली सो कॉल्ड परिपूर्ण स्वरूप येत नाही, निर्माण होत नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ते नेमकं दिलं, म्हणजे ग्रंथ दिला, प्रमाण ग्रंथ. आणि तेव्हापासून वारकरी संप्रदायाचा इतिहास सुरू झाला. त्याच्या अगोदर जे काही घडलं ती प्री हिस्ट्री होती.